मेरे महाराष्ट्र के एससी, एसटी, ओबीसी और गरीब मराठा के लोगों और उसके बाद में मेरे जो दोस्त लोग हैं ईवीएम वाले प्राचा साहब, भानु प्रताप जी, मलिक साहब, रतन लाल जी, लक्ष्मण यादव, सभी लोग और मेरे संभाजी ब्रिगेड के कोकाटे सर, शिंदे जी, बनबरे साहब, उसके बाद में बॉम्ब साहब के खरात सर, उसके बाद में वामन मेश्राम जी और मेरे बड़े भाई विजय कोरशे पाटिल और मेरे प्रेरणास्थान मोहम्मद देशमुख डॉक्टर जो 90 ईयर्स के। मैं आज आपको महाराष्ट्र के लोगों के लिए मैं बताना चाहता हूँ। देखो बघा दादांनो, मराठीत बोलतोय आता, आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळे संत, कितीतरी संतांनी आपली आहुती दिली, त्यानंतर राजे महाराजे झालेत आणि मी संतांपासून आज सांगतोय आणि फक्त तुम्ही विचार करा खरं आहे का खोटं आहे ते, कारण मी एवढं जे हे करतोय ते फुकट नाही करत आहे, काहीतरी त्याचं कारण आहे। कारण आपल्या देशामध्ये 2014 मध्ये नेट आलेलं आहे आणि आपण मानसिक गुलाम आहोत। किती डॉक्टर असा, इंजिनियर असा, मी सांगतोय फक्त विचार करा खरं काय, स्वतःच्या मनाला विचारा। शेवटी मी नेहमी उदाहरण देतो की जनावर सुद्धा आपल्या पोराबाळांचा विचार करतो आणि आम्ही खाली हात आलेलो आहेत ना, खाली हात जाणार आहोत। चाहे त्याच्याकडे 2 लाख करोडची प्रॉपर्टी असू द्या, नाही तर एक बिचारा भिकारी म्हणून असू द्या, आणि ह्या एका मताच्या अधिकारासाठी कितीतरी संतांनी, राजे महाराजे, शाहू फुले आंबेडकरांनी तेव्हा तुम्हाला मिळाला, एवढं लक्षात ठेवा। आणि सगळ्यांनी शिकवल्या, शिवाजी सगळ्यांनी मानवता, माणुसकी, माणसाचा धर्म हा मानवता आहे, कारण जन्म एकदाच होतो, कोणी बघायला आलेलं नाही, लक्षात ठेवा। आणि बघा इतिहास बघा आपला की कितीतरी संतांनी, तुम्ही बघा हे आर्य, यहुदी, आतंकवादी, देशद्रोही लोक बाहेर आलेले आहेत की नाही, मी नाही सांगत, स्वतः भागवत म्हणतो 3000 वर्ष अगोदर आलो आम्ही, तुमची जाती व्यवस्था केली, मनुस्मृती 7000 जाती बनवल्या आणि तुमचं शोषण केलं आणि तुम्हाला मूर्ख बनवलं। ब्रह्माच्या तोंडावर ब्राह्मण आहे का जगात असं कुठं? भावत ना क्षत्रिय, हां, त्यानंतर वैश्य आणि 7000 जाती केल्यात आणि काय नियम काढले, ए शाळेत नाही जायचं, बरोबर आहे, तुमच्या आई बहिणीला भोग करू द्यायचं, जो बोलेल त्याची हत्या करू। मी जे इतिहास आहे तेच सांगतो आणि आज तुम्ही विचार करा, मी आज प्रेमाने सांगतोय, मी कधी कधी रागवतोय कारण तुम्हाला डोक्यात घुसायला पाहिजे म्हणून, आणि आज मी सांगतोय तुम्हाला। त्यानंतर जिवंत जाळलं सतीप्रथेमध्ये, सत्य आहे का सत्य आहे तेच सांगतोय मी। त्यानंतर 10व्या याच्यानंतर याला मारलं, किती संतान, रहिदासला मारलं, कबीरला मारलं, गुरुनानकला मारलं। आपला याच्यातला पहिला संत बसवेश्वर आहे 11व्या सदीमध्ये, त्यानंतर एवढे संत झालेत बघा। ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण असून त्याला घराच्या बाहेर हाकललं, खोटा इतिहास सांगतोय मी। त्यानंतर नामदेव महाराज चपलेने हाणला तो तिथं गेला, आणि असं करत 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 16व्या शतकामध्ये जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज झालेत आणि पंढरपुरात पहिली क्रांती केलेली आहे। सगळे बॅकवर्ड क्लासचे संत होते, बरोबर आहे। आणि त्यानंतर राजे महाराजे झाले आहेत 15व्या शतकांपासून, आणि त्याच्यातनं राजा महाराजांना मी विचारतोय तुम्हाला, किंवा मोगल त्यांनी अन्याय केला आहे का आपल्यावर? हां, ते फक्त स्वार्थासाठी युद्ध करायचं, बरोबर आहे। पण मला सांगा, जेवढे राजे महाराजे महाराष्ट्रात झाले आहेत त्यांनी कधी समाजावर अन्याय केलेला आहे का, मी विचारतो आज तुम्हाला। 16व्या शतकामध्ये जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज, जगसंत श्रेष्ठ, 1608चा जन्म आहे, कोणी मारलं हो त्यांना? जातो का कोणी पुष्पक विमानाने? अरे कधीतरी विचार करा, आपला इतिहास वाचून बघा, सत्य आहे का सत्य आहे तर। कोण आहे शिवाजी महाराजांचा गुरु? कोण आहे? अजूनही आहे JM रोडला। आणि त्यानंतर बघा दादांनो, शिवाजी महाराजांनी काय केलं? सगळ्यांना न्याय दिलेला आहे, लक्षात ठेवा। मुसलमान सरदार एवढी मोठी सुंदर पत्नी आणली, ए खबरदार जर हात लावला तर। आणि कोण होते हो त्यांच्या मागे? आपलेच लोक होते ना, कधी शाळेत न गेलेले, बरोबर आहे। किती हजार वर्ष झाले, तो भागवतच स्वतः म्हणतो 3000 वर्ष, ठीक आहे। त्यानंतर जिजाऊ सिंदखेड राजाची माझ्या भूमीतली आहे ती, मी पण विदर्भातला निघालो आहे, बिरसा मुंडा, ठीक आहे। सती प्रथेविरुद्ध बंद केलं, बरोबर आहे। स्वतः लढली, कशासाठी लढली हो? समाजाला न्याय देण्यासाठी, कशासाठी? मानव धर्मासाठी लढलेले, माणुसकीसाठी। त्यानंतर अहिल्याबाई होळकर, ST,
बघा मुंडे साहेबांचं काय सगळं सांगणार हो. आणि तुम्ही विचार करा खरं आहे का खोटं आहे. मानवता म्हणून विचार करा. आणि आता मी सांगून ठेवतो, जगामध्ये यांचा कत्ला करून करणार म्हणजे करणार, कारण एवढे टेररिस्ट कोणीच नाही आहेत. हे यहुदी आर्य हत्यारे, आणि त्यात आपले पण साफ होतील. मी आता सांगून ठेवतो, करून दाखवणार म्हणजे दाखवणार. त्यानंतर जिजाऊ झाले. जिजाऊचा मुलगा 1657चा जन्म झाला. एवढा टॅलेंटेड राजा झालेला आहे का? एकही लढाई नाही हरली. 10 ग्रंथ निघले का? जास्त दिवस नाही झाले. हां, कोणी केले 32 तुकडे? कोणी कपटाने पकडून दिलं? भाष्कल कुलकर्णीला कसं कापलं महाराजांनी? विसरून गेले का? हां. त्यानंतर अहिल्याबाई होळकर. कोण होती अहिल्याबाई होळकर? राजा महाराज, तारा राणी. बरोबर आहे का? खरं आहे का खोटं आहे? आणि 15व्या शतकामध्ये हे शातीर लोक राजा महाराजांना बायकांच्या शौक, आणि हे घुसलेत. बरोबर आहे. त्यानंतर किती राजे झालेत. आणि 11 एप्रिल 1827ला इंग्रज आलेत 18व्या शतकात. लक्षात घ्या. त्या अगोदर कोण होते? मोगलच होते ना. त्या अगोदर कोण होते? जे कोणी आले त्यांचं रक्ताचं नातं आहे. बरोबर आहे. आणि 15व्या शतकापासून घराणेशाहीचं नातं आहे. तुम्ही विचार करा खरं आहे का खोटं आहे. आणि घराणेशाहीवाल्यांनी आज विचार करायचा आहे. आणि जे म्हणतात ना शाहू फुले आंबेडकर, मी ते सगळं सांगणार. खरं काय खोटं तुम्ही विचार करायचं. त्यानंतर पहिली शाळा कोणी काढली दादांनो? इंग्रज आले म्हणून ज्योतिराव फुले झालेले आहेत. बरोबर आहे. शाळा 48ला सावित्रीबाई फुले, फातिमा शेख. त्यानंतर जेव्हा ज्योतिराव फुलेने समाधी शोधून काढली, बरोबर आहे, रायगडावरून पहिली शिवजयंती केली. कोणी केली? गणेश चतुर्थी. आणि काय लिहिलं? शेतकऱ्यांच्या असूड गुलामगिरी. कोणी काढलेली आहे? काँग्रेस. आतंकवादी टिळक आगरकर. बरोबर आहे. 1825मध्ये बॅनर्जी. सत्य आहे का? सत्य आहे. त्यानंतर 74चा जन्म शाहू महाराजांचं. बरोबर आहे. 75 बिरसा मुंडाचं. आणि 14 एप्रिल 1891ला बाबासाहेबचा जन्म. काय केलं शाहू महाराजांनी? जो कोणी शाळेत जाणार त्याला 1 पैसा फाईन करेल. 50% आरक्षण दिलं. आणि 1900मध्ये 25व्या वर्षी बिरसा मुंडाला पॉयझन देऊन मारण्यात आलं. हा दुसरा बिरसा मुंडा तयार झाला 60 वर्षानंतर. मी सांगितला तो शब्द करेल. यांची कत्ल करायची म्हणजे करायची. कारण एवढी आतंकवादी कोंब जगात कुठं आहे का? तुम्ही आज विचार करा. त्यानंतर 1919मध्ये चर्चिलनी यांचं 3% आणलेलं होतं. बघा इतिहास बघा. आणि 20मध्ये जेव्हा माणगावला घेतली, बाबासाहेबाला मदत केली शाहू महाराजांनी, सांगितलं अरे SC ST OBCच्या लोकांनो, तुमचा लीडर अरे कमीत कमी शाहू महाराज तर आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. बरोबर आहे. आणि 22ला महाराजांचं निधन होते दादांनो. 6.5 फूट उंच राजा. त्यानंतर खरं आहे का खोटं आहे? 9 मे 1922ला. आणि बघा शाहू महाराज, गंगाराम महाराणे, कारण माझं शिक्षण कोल्हापूरला, तिथला पण अभ्यास केला आहे मी. काय म्हटला? बाहेर गेले असताना महाराज, ऐ मायऱ्या चाल येतो. किती दिवसपर्यंत ते विचार करत राहिले शाहू महाराजने. एक दिवस त्याला बोलवलं. चहाची दुकान लावली. महाराजांनी पाजलं का नाही चहा त्यांना? अरे इतिहास बघा. मी काही नाही सांगत. मी कोण आहे रे? मी काय? मी कोणी नाही आहे. हां, मी जे इतिहास अभ्यास केलेला आहे आणि जगाचे अभ्यास केलेला आहे. फक्त विचार करा खरं आहे खोटं ते. आणि तुम्ही फक्त, मी तुम्हाला उदाहरण देतो नेहमी. अरे पशुपक्षी बघा आपल्या पोराबाळांसाठी लढतात. आणि हे एक स्वार्थ कोम आहे यांची. यांचं जीन झालेलं आहे तयार. त्यानंतर 25ला कोणी काढले? RSS. जनसंघ RSS बाबासाहेबाचं हे करून हिंदू राष्ट्र, हिंदू. अरे हिंदू शब्दाला तर बॅन केलं आहे. काय होतं? हिंदूंनी शिवी दिलेली आहे मोगलांनी. त्यानंतर एवढं मतभेद असताना गांधीजी 36ला त्यांनी ते दिलं. आणि 42ला जेव्हा गांधींनी म्हटलं चले जाओ, कोण गेले लढायला? तेली, कुणबी, मांग, मेहतन, गरीब मराठा गेलेले. हे लढले आहेत का कधी? ही राजेशाही लढलेली आहे की हे यहुदी लोक लढलेले आहेत? आणि 48मध्ये दादांनो, 47मध्ये ये आजादी झुटी है, देश की जनता भुकी आहे. कोण आहे हो? 1.5 दिवसाचा अभ्यास करणारा माणूस, शाळेत गेलेला. अण्णाभाऊ साठे. किती टॅलेंटेड लोक झाले आहेत.
75 वर्ष अगोदरचं भविष्य ते 75 वर्ष अगोदर सांगतात. कोण टॅलेंटेड? काय हे सेडी जानवी टॅलेंटेड आहेत का? अरे यांच्यासारखे तर ऐत खाऊ लोक ना, कुरेल लोक हिटलरपेक्षा 100 टाइम्स हिटलर आहेत. म्हणून जग यांची कत्ल करणार म्हणजे करणार, काही वाकडा करू शकत नाही आज. आणि कोणी मारलं गांधीजीला? 30 जानेवारी 1948ला हा जो RSS आणि काँग्रेस BJP संघ केलेलं, कोणी केली तयार? त्यांनीच केली. त्याचा मेंबर. खरं आहे का खोटं आहे? बरोबर आहे? काही आहे एखादी? आणि तिथं PN गाडगेचे वडील होते म्हणून दंगल वाचलेली आहे. सुनता केलं होतं. म्हणजे किती हे आहेत, आम्ही शिकलो होतो त्यावेळेस. त्यानंतर बाबासाहेबाला यांनी जाऊ दिलं नाही. जोगेंद्र मंडल रिजाईन केलं. मुसलमान आणि आदिवासी लोकांनी तलवार घेऊन त्यांना पाठवल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 काय म्हणतात? आम्ही ऐकणार नाही, आम्हाला मनुस्मृती पाहिजे. ठीक आहे. शिवाजी महाराजांनी स्वाभिमान शिकवलं आणि बाबासाहेबांनी जगायसाठी एकमताचा अधिकार, ते सांगतो. आरक्षण. बघा, रक्षण तिथंच आहे डेफिनेशन. बघ, तुम्हाला हेपनायझेशन केलं आहे. कारण मीडिया प्रेसवाले सगळे बेईमान लोक आहेत, हरामखोर. आमचे लोक बेईमान शिकलेले, तेच दाखवतो ना मी. म्हणून शिव्या घालतो मी त्यांना. आता मला सांगा, स्वाभिमान कोणी शिकवलं? शिवाजी महाराजांनी. बाबासाहेब जय शिवाजी जय भवानी. रक्षण म्हणजे सिक्युरिटी दिली 90% समाजाला, लक्षात ठेवा. कोण होय? कोण पट्यानं ओखा राहणार का रे? खरं आहे का खोटं? एक सांगतो मी, फक्त विचार करा. त्यानंतर जेव्हा त्यांनी दिलं आणि बाबासाहेबांनी 3000 वर्षांत एकमत साध्य कशाला दिलं? स्वाभिमानाने जगायला. शिक्षण. ब्रेन शाळेत गेल्याशिवाय तुमची ब्रेनची वाढ होते का? त्यानंतर पोट भरायला नोकरी आणि स्वाभिमान जगायला एकमताचा अधिकार, सगळ्यांनी टॅक्स भरा. आणि किती महामानव होते ते. बाबासाहेबांनी विचार केला का? लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. बरोबर आहे? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. बरोबर आहे? 51 मध्ये कालेरकर आयोगासाठी नेहरूजी म्हटलं कालेरकरला, अरे तू काय पागल बिगल झालायस का? त्यावेळेस सिंहाच्या औलादे होत्या. यशवंतराव चव्हाण, पंजाबराव कर्मवीर भाऊसाहेब पाटील. गाडगे महाराज कधी शाळेत नाही गेला. तुकडोजी महाराजांचं बघा, तिथे घुसून गेलेत. आणि रिजाईन केलं. 52 मध्ये कोण शिकले होते हो? यांचे PA जे झालेत किंवा मिनिस्टर कोण शिकले होते? आम्ही तर 50 पासून आम्ही ते सांगणार आहोत मी तुम्हाला. आणि कोण अन्याय करणार ते पण तुम्ही विचार करा. आणि तो नड्डा म्हणतो आज पार्लमेंटमध्ये डिक्टेटरशिप चालली आहे. विचार करा. 78,000 मतं इनव्हॅलिड केली आणि 14,000 पडली. कारण बाबासाहेबांसोबत कोणीच नव्हते बिचाऱ्यांसोबत. लोकशाहीला सुरुवात झाली. कोण झालेत? SC STचे मोजून. आणि कोण? घराणेशाही. आणि OBC मधले जे काळी टोपी घालून दंडा घेऊन जात होते, ते ज्यांच्याकडे शिक्षण देत होते ना. आणि सुरू झालं लोकशाहीला. तर काही होतो का? आम्ही SC ST गरीब मराठ्याच्या लोकांना चौधरी होती का? त्यानंतर बाबासाहेब गेले. तो अजूनही 14 ऑक्टोबर घेतला. तो रिपोर्ट अजूनही 5ला गेले. आता काय झालं असेल तो अजून व्हायला नाही. आणि 60 मध्ये मला सांगा, माझा जन्म आहे. माझ्या जन्मापासून मी सांगणार, आम्ही मागणी केली होती का? 1 मे 1960ला विदर्भाने हे करा म्हणून. संयुक्त महाराष्ट्र कशासाठी केलं? म्हणजे यांना भीती होती. ही जे कोम आहेत ना, आपण भारतातले लोक फार टॅलेंटेड आहोत. कारण त्यावेळेस सत्ता चालवणारे हेच लोक होते. काँग्रेस तेच ना, BJP तेच. अजूनही डाऊट आहे का कुणाचं? आणि व्हॅलिडिटीचं ऑफिस काढलं 62 मध्ये. महादेवराव गोविंदकारे आहे, रेकॉर्ड बघा चेक करून. कोणाचा आहे? पिचडचा. त्यांना शाळा दिल्या, बाहेर आश्रमशाळा दिलं. रिस्ट्रिक्टेड एरियात होतं ना ते. हे फार चतुर व्यवस्था, रिस्ट्रिक्टेड एरिया. आणि त्यानंतर 84पासून याच्यापासून 76ला रेस्ट्रिक्शन हटलं, तेव्हा आमचं हे होतं. आता मला सांगा, 60 नंतर कोण चालवत आहे? हे जे ओरट आहेत, भुगत आहेत. आता केलं का त्यांनी? मंडल कमिशनची स्थापना केली किंवा आरक्षण दिलं का OBCला? बाबासाहेबांनी तेव्हा दिलेलं आहे. कोण होय? काँग्रेसच होय ना. आणि मानवतावादी होती कोण? इंदिरा गांधी. बघा, 67ला मागणी केली. आमच्या मागच्या पिढीने जेलमध्ये गेला. इंदिरा गांधीने पुतळा बनवलं पार्लमेंटच्या समोर. बरोबर आहे? 71ला तिने हे केलं. आणि त्यानंतर 83ला दुष्काळ आला. आणि त्यानंतर तिने हे केलं, प्रायव्हेट बँकला नॅशनलाइज केलं, अंडरटेकिंग काढलं. ठीक आहे. आणि त्यानंतरचं मी तुम्हाला
पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो.